रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती। त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता। मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता। खासदार म्हणून राणे यांच्या निवडीला राऊत यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। राऊत यांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आली। या प्रकरणी नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलंय। पण लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात काय घडलं होतं, नेमकं हे प्रकरण काय आहे, नारायण राणे यांची खासदारकी जाऊ शकते का, या संबंधी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते। मात्र त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले। शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी 2014 आणि 2019च्या निवडणुकीत विजय मिळवला। त्यामुळे पुन्हा मतदारसंघावर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी नारायण राणे स्वतः यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत उभा होते। राऊत यांची उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली होती, पण महायुतीतर्फे राणे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली होती। त्यापूर्वी संपूर्ण मतदारसंघात राऊत यांच्या प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या। शिवसेना फुटीनंतर या 2 जिल्ह्यांमधील काही मातब्बर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूमध्ये सामील झाले असले तरी कार्यकर्त्यांचं सैन्य पाठीमागे शिल्लक होतं। राऊत यांच्यासाठी ही आणखी एक जमेची बाजू होती। त्या तुलनेत या 2 जिल्ह्यांमध्ये भाजपाचं पक्ष संघटन फार ठीक नव्हतं। असं असताना राणेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा राऊत यांनी देव पावला अशी प्रतिक्रिया देऊन जणू काही ही निवडणूक आपण सहज जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता। पण निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिले काही दिवस तसंच वातावरण होतं, पण मतदानाचा दिवस जवळ यायला लागला तसं त्या ठिकाणच्या राजकारणामध्ये मुरलेले नारायण राणे यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली। जोडीला माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश हे 2 चिरंजीवही त्यांच्या शैलीत कामाला लागले होते। अखेर 47,858 इतक्या मतांनी नारायण राणेंनी विनायक राऊतांचा पराभव केला आणि राऊत यांची सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकली। नारायण राणे यांना 4,48,514 मतं मिळाली तर विनायक राऊत यांना 4,06,56 इतकी मतं मिळाली। अत्यंत कडवी अशी झुंज विनायक राऊत यांनी नारायण राणेंना दिली होती, पण लोकसभा निकाल विनायक राऊत यांच्यासाठी धक्कादायक ठरला। निकालानंतर राऊत यांनी राणे यांच्या खासदारकीला थेट आव्हान दिलं। नारायण राणे यांनी मतदारांना धमकी देऊन बळजबरी करून मतदान करून घेतल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला। केवळ आरोप न करता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। नारायण राणे यांचा विजय हा रद्द करून निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या अशी मागणी ही राऊत यांनी केली होती। यासह खासदार नारायण राणे यांनी गैरमार्गाचा वापर करून मतदारसंघात चुकीचा प्रचार केला, त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विजय मिळालाय। गैरमार्गाने विजय मिळवल्याने नारायण राणे यांची खासदारकी रद्द करून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी। लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा 5 मे 2024 रोजी संपलेला होता। मात्र भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करत होते। यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटले, त्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित आहेत। दुसरीकडे नारायण राणेंचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन धमकावलं, जर तुम्ही नारायण राणे यांना मतदान केलं नाही, त्यांना लीड दिलं नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचं नाही असं नितेश राणे यांनी मतदारांना धमकावलं। तसा उल्लेख, हा सगळा उल्लेख विनायक राऊत यांनी याचिकेमध्ये केला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दखल याची घेतली नाही, आचारसंहिता भंग होत होती तरी जाणून बुजून डोळे झाक केली, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया न होता प्रचारात मतदारांना धमकी देण्यात आली, पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यामुळे 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे। या व्हिडिओच्या आधारे चौकशी करावी, त्यांची खासदारकी रद्द करावी, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात परत निवडणुका घ्याव्यात, भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती देखील त्यांनी याचिकेमधून केली आहे।
याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आलाय। आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं नारायण राणे यांना समन्स बजावलं असून त्यावर 12 सप्टेंबरला उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकल न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। नारायण राणेंना विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत। आता नारायण राणे हे आरोप कसे फेटाळून लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला YouTube व फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।